काल मी पावसामध्ये रानातून अशा शेंगा घेऊन आल्या होत्या आणि माझ्या बहिणी सगळ्या बसून अशा निवांत खात होत्या. तर हे पाहून खरंच माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं आणि काय नवीन शिकलं की गावाकडे आले की आमचा हर्षद दाखवत असतो मी काही नवीन शिकलो आहे, तर असा खांबावून चढून दाखवत होता. त्यानंतर आमचे काजल लांब जाणार आहे आज गावाला, कारण त्यांनाही उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या आणि लग्न आहे. तर काजल चालली होती गावाकडे आणि तेवढ्यात आमचा अविनाश आला. तर अविनाशने येताना आणली होती थम्सअपची बाटली. हे पाहून हे गेलेले पाहुणे उतरले गाडीवरून आणि पिण्यासाठी आले होते. तर ह्यांचं पलीकडल्याच गलीमध्ये घर आहे, तरी ह्यांना सौरभ आणि गुड्डू सोडवण्यासाठी चालले आहेत आणि थम्सअप बघून माघारी आले आणि त्यानंतर सगळ्यांनी एकत्र पिले आणि खरंच खूप हसले. त्यानंतर सोडवाय गेला सौरभ आणि आम्ही थोडं गप्पा मारत एक बसलोच आणि सौरभ आणि गुड्डू यायच्या आधी आमचा हर्षदच त्यांच्या पुढे घरी आला होता, कारण खूप जवळ घर आहे. काजलच तिकडं फक्त राहिली. तर त्याला खूप असं पाहून आम्हालाच हसा येत होता आणि आमच्या दिवसभर अशा ग्रुपनीच गप्पा चालू असतात. त्यानंतर आम्हाला जायचं होतं बांगड्या भरायला. तर काजलच्या इकडं आहे लग्न, तर ते आमची वाटच पाहत होते आणि ती आहे सध्या आता मानाची कलवरी. तर आम्ही बांगड्या भरण्यासाठी आलो होतो आणि लग्नालाही आम्हाला जायचं आहे आणि इथं चालला होता पुरणपोळीचा चुलीवरचा मस्त असा स्वयंपाक. आणि हे पाहून मला खरंच खूप भारी वाटलं, एवढा छान हार पडला होता चुलीला आणि स्वयंपाकही केला होता. त्यानंतर आता मी बांगड्या भरले आणि आता आम्ही आलो होतो घरी आणि आवरलं, कारण आता नवरीला पाया पडायला घेऊन जायचं होतं. तर त्याची होती मिरवणूक आणि खूप छान वाटलं. आणि त्याच्या आधी तर आमचा हर्षद वरती बसला होता, आमचे नाना आणि सगळ्यांच्या असे मुलांच्या कलवरींचे असे डान्स, कारण खूप छान वाटतं. आणि आता नवरीला पाया पडवायलाही घोड्या असतो आणि बेंड लावलेला असतं. तर आमच्या काजलचाही इथं असं छान डान्स चालू होता आणि खूप सारं एन्जॉय केलं सगळ्यांनी. आणि संध्याकाळी वातावरणही खूप चांगलं झालेलं असतं. आमच्या गुड्डूचं तर खांद्यावर बसून हर्षदचा दोघांचा डान्स चालू होता. त्यानंतर आम्ही थोड्या वेळेस मस्त असं एन्जॉय केलं आणि खरंच खूप छान वाटलं. लेकीला काय आवडतं आणि हे बापाने घेऊन यायचं असतं दरवेळेस आलं की, त्यांना माहीत असतं प्रत्येक मुलीला काय काय आवडतं. त्यानंतर आम्ही संध्याकाळी जागरण होतं तेही पाहण्यासाठी गेलो. रोज काही ना काही उन्हाळ्याचे कार्यक्रम चालू आहेत आणि गावाकडल्या सुट्ट्या छान चालू आहेत.